नमस्कार, मी राधिका। मी बनवणार आहे आज नाश्त्यासाठी गरमागरम पोहे। मी इथे 250 ग्राम पोहे घेतलेले आहे, स्वच्छ निसून घेतले। आता हे पोहे मी एका परातीमध्ये काढून घेतले। आता हे पोहे ना आपण पाण्यामध्ये चांगले धुवून घेऊ। असे हे पोहे चांगले धुवून घ्यायचे। या पोहेमध्ये जी घाण असते ना ती पाण्यावरती तरंगण असं मस्तपैकी धुवून घ्यायचे। तुम्ही बघू शकता पोह्याची घाण किती वर आलेली आहे। पोहे आता मी इथे चांगले धुवून घेतले। आता हे पोह्याचं पाणी काढून घेतलं। हे पोहे आपण 5 मिनिटांसाठी भिजायला ठेवून देऊ। आता इथे 5 मिनिटं झालेले आहे। पोहे पण आपले चांगले भिजून तयार आहेत। आता मी गॅसवरती कढाई ठेवली। कढाईमध्ये 2 पळ्या तेल टाकते। जेवढे पोह्याला तेल लागेल तेवढं तेल टाकायचं। तेल गरम झालं की यामध्ये मी जिरे मोहरी टाकणार आहे। अर्धा चमचा जिरे, अर्धा चमचा मोहरी घेतलेले आहे। आता ही मोहरी चांगली तडतडून द्यायची। जिरे चांगले फुलून द्यायचे। आता इथे जिरे मोहरी चांगले तडतडलेले आहे। मी इथे एक मोठा कांदा कापून घेतलेला आहे, बारीक कापलेला आहे। आता यामध्ये कढीपत्ता पण टाकला आणि हा कांदा आणि कढीपत्ता आपण चांगले परतून घेऊ। आता इथे कांदा हलकासा लाल झालेला आहे। यामध्ये मी कापलेल्या मिरच्या टाकून देते आणि हे चांगले एकदा हलवून घेते। आपल्या मिरच्या पण चांगल्या कांद्यामध्ये तळून जातील। आता इथेच मी 1 वाटी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहे। शेंगदाणे भाजले नसले तरी पण चालतील। आता हे शेंगदाणे कांद्यामध्ये चांगले परतून घ्यायचे। आता इथे चांगला मसाला परतलेला आहे। यावरतीच मी कोथिंबीर टाकून देते। आता यावरून मी थोडीशी हळद टाकते। आता ही चांगली हळद पण आपल्याला परतून घ्यायची। आता इथे हळद कांदा सगळं परतलेला आहे। यामध्ये आपण भिजवलेले पोहे टाकून देऊ। मी इथे पोहे टाकून दिले भिजवलेले पूर्ण। आता हे पोहे आपण चांगले मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ। एकजीव करायचे पोहे पूर्ण मसाल्यामध्ये। इथे आता पूर्ण पोहे आपले चांगले मसाल्यामध्ये मिक्स झालेले आहे। तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, तुम्हाला जर पोह्याची रेसिपी जिथे पण आवडली तिथे तुम्ही व्हिडिओला लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आता इथे पोहे मिक्स झालेले आहे पूर्ण। आता यामध्ये चवीनुसार मी मीठ टाकते। आता हे मीठ पण आपण चांगलं पोह्यामध्ये मिक्स करून घेऊ। मीठ पण पोह्यामध्ये चांगलं मिक्स झालेले आहे। आता या पोह्यावरती 5 मिनिटांसाठी झाकण ठेवून देऊ, कमी गॅस करून। 5 मिनिटं झालेले आहे। अगदी कमी गॅस वरती मी पोहे शिजून घेतलेले आहे। तुम्ही बघू शकता आपले पोहे सुद्धा चांगले इथं शिजलेले आहे आणि गरमागरम पोहे आपले बनून तयार आहेत। तुम्ही बघू शकता आपल्या पोह्याला किती भारी कलर आलेला आहे, किती छान दिसतात पोहे। आता या पोह्यावरून आपण थोडीशी कोथिंबीर टाकून देऊ। इथे पोह्याची रेसिपी बनून तयार आहे। तुम्हाला जर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। मी तुम्हाला एका प्लेटमध्ये पोहे काढून दाखवते। तुम्ही बघू शकता आपले गरमागरम पोहे किती छान दिसतात। एकदम भारी झालेले आहे पोहे खायला। तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे मनापासून आभार। या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून घ्या। मी इथे खूप छान छान रेसिपी घेऊन येत असते, अगदी सोप्या पद्धतीने। चला तर भेटूया नवीन रेसिपीमध्ये।